ओम साईराम मैत्रिणींनो, घेबरारी सखी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सहर्ष स्वागत आहे। हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण चौकोनी गळ्यावरती सुंदर पॅच आणि लेस वापरून सुंदर अशी ट्रेंडी डिझाईन बनवणार आहोत। पहा, आता याची तयार उंची जी आहे 14.5 आहे, प्लस आपण 1 इंच एक्स्ट्रा घेतलेली आहे 15.5। ह्याचं शोल्डर जे आहे ते 5.5 इंचावरती आहे, मुंडा तो आहे तो 6 इंचावरती आहे आणि याची फिटिंगची लाईन आहे ती 10 इंचावरती आहे। म्हणजे 40 छातीचा हा मापाचा ब्लाऊज आहे। 1.5 इंच आपण एक्स्ट्रा शिलाई मार्जिंगसाठी घेतलेलं आहे। अशा पद्धतीने याची ड्राफ्टिंग करून घेतलेली आहे। हे पाहता इकडे आपल्याला 2.25च्या ऐवजी इथे आपण आता 2.5 इंचावरती इथे मार्क करून घेणार आहोत, कारण हा चौकोनी गळा आहे आणि इथे आपण कपडा पलटी करून घेणार आहोत, त्यामुळे आपण 2.5 इंच मार्क करून घेतलेलं आहे। 2.25ही घेऊ शकता तुम्ही जर शोल्डरचा प्रॉब्लेम असेल तर। त्यानंतर खालच्या साईडने पाहता आपल्याला तयार 3 इंचाची पट्टी हवी आहे, तर आपण घेतलेला आहे 3.5 इंचावरती व्यवस्थित असं। जी खालची आपली कमरेच्या बाजूची पट्टी असते ती फक्त मेजर केली तरीही तुम्ही मागच्या भागाचा जो गळा आहे तो आपण काढू शकतो। हे पहा, अशा पद्धतीने त्याची रुंदी जी आहे ती आपण 3 इंचावरती घेतलेली आहे, म्हणजे तयार ती होणार आहे मधली 6 इंचावरती। 6 इंचाचा आपला गळा जो आहे तिच्याची रुंदी 6 इंचावरती येणार आहे। अशा पद्धतीने पहा, व्यवस्थित असे दोन्ही पॉईंट आपल्याला मॅच करून घ्यायचे आहेत। हा चौकोनी गळा आहे त्यामुळे शेप देताना व्यवस्थित असं द्यायचं आहे। वरच्या साईडने आपण घेतलेलं 2.5 इंच आणि खाली कमरेच्या बाजूला खालच्या साईडने जे आहे ते 3 इंचावरती आपण रुंदी घेतलेली आहे। तयार जी आहे ती 6 इंचावरती होणार आहे। हे पहा, अशा पद्धतीने चौकोनी गळा आपण व्यवस्थित मार्क केला। त्यानंतर आता आपण ह्याला मेन जे आपला ब्लाऊज पीसचा जो कपडा आहे त्यावरती ठेवून घेणार आहोत आणि व्यवस्थित 1/2 इंच अंतर असं बरोबर पकडून त्याला शिलाई देऊन घेणार आहोत। खालच्या बाजूने पहा, कमरेच्या साईडला व्यवस्थित असं 1/2 इंच बरोबर आपल्या शिलाईमध्ये यायला पाहिजे, ह्याची काळजी घ्यायची आहे। प्रत्येक व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हे समजवण्याचा प्रयत्न करते। पहा, जसं आपण जेवढी मार्जिन घेतो कुठल्याही पार्टसाठी बरोबर तेवढीच मार्जिन आपल्याला स्टिच करते वेळेस वापरायची आहे, जेणेकरून आपली फिनिशिंग जी आहे ती खूप सुंदर येते। हे पहा, अशा पद्धतीने व्यवस्थित असं आपण कमरेच्या बाजूला 1/2 इंच शिलाई देऊन घेतलेली आहे। तो जो पार्ट आहे तो आपला जॉईंट झालेला आहे। त्यानंतर पाहता जसं आपण चौकोनी गळा मार्क केला होता सेम त्यावरती आपल्याला व्यवस्थित अशी शिलाई देऊन घ्यायची आहे। जसं मार्क केलेलं आहे सेम तसंच आपण त्याच्यावरती स्टिच करून घेणार आहोत। आपला हा चौकोनी गळा आहे तर बरोबर आपल्याला चौकोनीच गळ्यावरतीच अशी शिलाई देऊन घ्यायची आहे। पहा, एक्स्ट्राचं फॅब्रिक मी प्रत्येक वेळेस ठेवते, मेन जो कपडा असतो आपला तो आपल्याला एक्स्ट्रा ठेवायचा असतो। त्यानंतर पहा, याही बाजूने आपण व्यवस्थित असं एक शिलाई देऊन घेणार आहोत। दाखवल्याप्रमाणे जशी लाईन आपण घेतलेली आहे सेम त्यावरती घ्यायची, मागे पुढे होऊ द्यायची नाही आहे फक्त। अशा पद्धतीने पहा, आपली शिलाई देऊन झालेली आहे। त्यानंतर आपण मध्ये 1/2 इंच अंतर ठेवायचं आहे आणि व्यवस्थित असं पहा एक्स्ट्राचा जो कपडा आहे तो आपला कट करून घ्यायचा आहे। 1/2 इंच कपडा फक्त आतल्या बाजूने आपल्याला फोल्ड करण्यासाठी ठेवायचा आहे। हे कंपल्सरी प्रत्येक डिझाईनमध्ये तुम्हाला करायचं आहे। हे पहा, अशा पद्धतीने आपण मधला कपडा जो आहे तो एक्स्ट्राचा कट करून घेतलेला आहे। आता कॉर्नरला जिथे पाहिजे आपण इकडे शिलाई द्यायला स्टॉप केलं होतं आणि स्टार्ट केलं होतं, जे कॉर्नर निघालेले चौकोनी गळ्याचे आपले, तिथे फक्त आपल्याला दोन्ही बाजूने नॉच देऊन घ्यायचे आहेत, एकदम लास्टपर्यंत आणि काळजीपूर्वक द्यायचे आहेत। शिलाईच्या बाहेर जाऊ द्यायचं नाही आहे। आणि नंतर व्यवस्थित आता सरळ बाजूने करून घ्यायचं आपल्याला। सरळ बाजूने केल्यानंतर पाहता कमरेच्या बाजूला सर्वप्रथम आपल्याला कपडा व्यवस्थित करून असं त्यावरती एक शिलाई देऊन घ्यायची। दाब शिलाई कमरेच्या बाजूला दिल्यानंतर पहा व्यवस्थित सरळ लास्टपर्यंत देऊन घ्यायची आहे। शिलाई देऊन झाली त्यानंतर आपल्याला वरच्या बाजूने शिलाई द्यायची आहे। पहा, इकडे आता एक्स्ट्राच माझ्याकडनं साईडने गेलेलं होतं थोडंसं, आपण ते कट करून टाकूया। चेक करून घ्यायचं व्यवस्थित, तसं माझ्याकडनं मिस्टेक झाली होती थोडीशी। आपण डबल परत त्याला शिलाई देऊन घेऊ कमरेच्या बाजूने। व्यवस्थित असं दोन्ही कपडे बरोबर शिलाईमध्ये यायला पाहिजे। हा कपडा पहा थोडासा जाडमध्ये आहे, त्यामुळे कसं मध्ये घेतली तरी व्यवस्थित वाटत नाही आणि एकदम कॉर्नरला गेली तर शिलाई पटकन बाहेर जायची भीती असते पहा। त्यामुळे लक्षपूर्वक ब्लाऊज शिवायचं असतो आपल्याला। कुठलंही आपण काम करतो त्यावेळेस खूप लक्ष देणं गरजेचं आहे। प्रत्येक फॅब्रिक एकसारखं नसते पहा, वेगळं वेगळं असते। प्रत्येक ब्लाऊज शिवताना वेगळेच आपल्यासमोर टास्क असतो पहा। प्रत्येक ब्लाऊज प्रत्येक कपडा वेगळ्या वेगळ्या पद्धतीचा असतो, त्या पद्धतीचं आपल्याला शिवायला पण यायला पाहिजे। हे पहा, अशा पद्धतीने व्यवस्थित असं आपण लास्टपर्यंत याला शिलाई देऊन घेतलेली आहे। त्यानंतर आता पहा, आपल्याला नेकच्या बाजूने शिलाई देऊन घ्यायची आहे। जसं आपला आतल्या बाजूला स्टिच करून कट करून घेतलेला आहे सेम त्यावरतीच आपल्याला आता बाहेरच्या बाजूनेही शिलाई देऊन घ्यायची आहे। एक दाब शिलाई दिली की ह्याला एकदम फिनिशिंग मस्त येऊन जाते। अशा पद्धतीने बा कपडा सरळ करत करत व्यवस्थित अशी आपल्याला लास्टपर्यंत शिलाई देऊन घ्यायची आहे पूर्ण नेकला।
व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा मैत्रिणींनो. खूप सुंदर अशा पद्धतीने तुम्हाला मी एकदम छोट्या मोठ्या टिप्ससहित हा नेक बनवण्यासाठी शिकवलेला आहे. पहा, खूप महत्त्वाच्या टिप्स असतात आपल्या प्रत्येक व्हिडिओमध्ये, त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पाहत जा. नवीन शिकणाऱ्यांसाठी खास करून माझे व्हिडिओ असतात. हे पहा, अशा पद्धतीने व्यवस्थित असं आपण याला शिलाई देऊन घेणार आहोत. पूर्ण आपण गळ्याच्या बाजूने लास्टपर्यंत अशी आपण याला एक दाब शिलाई देऊन घेतलेली आहे. पहा, कमरेच्या बाजूने देऊन झाली, आता इकडनंही देऊन झाली आपली गळ्याच्या बाजूने. आता जे आपले एक्स्ट्राचे जे पार्ट्स राहिलेले आहेत त्यालाही आपण चौ बाजूने पहा व्यवस्थित असं स्टिच करून एक्स्ट्राचं जे फॅब्रिक आहे ते आपण कट करून टाकलेले आहे. आता काय करायचं, आपल्याला सर्वप्रथम यावरती टक्स देऊन घ्यायचे आहेत. आता इकडे गळ्याची रुंदी जी आहे ती आपण 3 इंचावरती घेतलेली आहे, परंतु चौकोनी गळा आहे तो पसरला जाऊ नये त्यासाठी आपण काय करणार आहोत, इथं 4 इंचावरती टक्स न घेता आपण 4.5 इंचावरती घेणार आहोत टक्सची रुंदी. कारण याची कमरेची साईज पण खूप जास्त आहे, 34 इंचावरती याची कमर आहे, त्यामुळे आपण इथे 4.5 इंचावरती टक्स घेतलेला आहे. कमरेची आपली रुंदी किती असते त्यावरती तुम्ही टक्स घेऊ शकता. पहा, 4 इंचावरती टक्स घ्या असं काही फिक्स नसतेच. ब्लाऊजच्या साईजवरती टक्स आपल्याला मागे पुढे करावे लागतात. तर गळा ह्याचा खूप रुंद आहे आणि खूप जास्त मोठा आहे, त्यामुळे याची उंची जी आहे ती आपण 3.5 इंचावरतीच घेतलेली आहे. फक्त रुंदी जी आहे ती 4.5 इंचावरती घेतलेली आहे. अशा पद्धतीने आपण बॅकचे टक्स टाकून घेतले. त्यानंतर परत 1/2 इंच अंतर सोडायचं आणि व्यवस्थित अशी पहा त्यावरती शिलाई देऊन घ्यायची आहे. आपल्याला एक दाब शिलाई व्यवस्थित फिनिशिंगमध्ये देऊन घ्यायची आहे. जोड कुठे येऊ द्यायचा नाही आहे कपड्याला, ह्याची काळजी घ्यायची आहे. हे पहा किती फिनिशिंगमध्ये अशी आपली एक दाब शिलाई कमरेच्या साईडला देऊन झालेली आहे. त्यानंतर पाहता इकडे आपल्याला सर्वप्रथम काय करायचं आहे, व्यवस्थित असं आपला नेक बरोबर आला आहे की ते चेक करायचं आहे आणि त्यानंतर पाहता याच्यावरती आपण पॅच लावून घेणार आहोत. एक साईडला बॉर्डर होती त्यामधून आपण स्लीव्स तयार केलेले आहेत आणि एवढा असा आपल्याला हवा तेवढा पॅच आपण त्यामधनं वाचून घेतलेला आहे. आता काय करायचं, सर्वप्रथम आपल्याला अर्धा इंच पलीकडच्या बाजूने, अर्धा इंच या बाजूने असं व्यवस्थित असं आपल्याला 6 इंच आपली जी गळ्याची रुंदी आहे तर तिथे आपण 7 इंचावरती बरोबर असं हा जो काठाचा जो आहे कपडा आपला तो 7 इंचाचा घेतलेला आहे. अर्धा इंच दोन्ही बाजूने आपण एक्स्ट्राचा घेतलेला आहे. कधी डिझाईन बनवताना अर्धा इंच कमीत कमी एक्स्ट्रा घ्यायचं असतं. हे पहा, अशा पद्धतीने आता कमरेच्या बाजूने लावून झाला. त्यानंतर आपल्याला आता गळ्याच्या वरच्या बाजूला तिथेही आपल्याला हा काठ व्यवस्थित असं बसवून घ्यायचं. तर त्याला काय करायचं, आपल्याला जेवढं आपलं बॉटम आहे पाठीमागचं, जेवढी गळ्याची उंची आहे तिथपर्यंत व्यवस्थित असा फोल्ड करून घ्यायचा आहे. 1/2 इंच फक्त आपल्याला गळ्याच्या बाहेरपासून कपडा जोडायला इथे चालू करायचं आहे. अर्धा इंच पूर्ण आपल्याला शिलाईमध्ये घ्यायचं नाही आहे, परंतु घेताना एक्स्ट्रा जो आहे तो कपडा आपल्याला घ्यायचा असतो. व्यवस्थित जसा गळा आहे तिथपर्यंतच हा आपल्याला जो वरचा जो काठाचा भाग आहे तो असं व्यवस्थित फोल्ड करून जॉईंट करून घ्यायचा आहे. दाखवल्याप्रमाणे पहा अशा पद्धतीने जॉईंट केलं. आता साईडने पहा 1/2 इंच अंतर एवढं सोडायचं आणि हे कट करून टाकायचं आहे. 1/2 इंचच ठेवायचं आहे, अर्धा इंच ठेवायचं नाही. जेवढी आपली लेसची रुंदी आहे त्या पद्धतीने ठेवून घ्यायचं आहे. दाखवल्याप्रमाणे व्यवस्थित असं एक्स्ट्राचं फॅब्रिक ते आपण कट करून घेतलं. हे पहा, अशा पद्धतीने आपला हा पॅच लावून झाला. आता यावरती आपण सुंदर अशी लेस लावून घेणार आहोत, जेणेकरून हा ब्लाऊज पाहताना आरीवर्क ब्लाऊज असल्यासारखा एकदम ह्याचा लुक येतो. तुम्ही ज्या पद्धतीच्या लेस वापरता तेवढा ब्लाऊजला लुक खूप सुंदर येतो. आता अशा पद्धतीच्या खूप साऱ्या लेस मार्केटमध्ये भेटतात पहा आपल्याला, एकदम कमी खर्चामध्ये ब्लाऊजला सुंदर असा लुक येतो. हे पहा, अशा पद्धतीने व्यवस्थित असं चौकोनी जसं आपण घेतलेलं आहे सेम त्याच पद्धतीने आपल्याला याला लेस लावून घ्यायची आहे. जेवढी मार्जिंग आपण घेतलेली आहे बरोबर त्यावरती सरळ रेषेमध्ये यायला पाहिजे. इथे हलकी व्यवस्थित अशी लेस आपल्याला फोल्ड करून घ्यायची आणि त्यानंतर 1 पॉईंट एवढंच फक्त अंतर आपलं कपड्यामध्ये आणि लेसमध्ये असायला पाहिजे. एवढा फक्त गॅप घ्यायचा आणि व्यवस्थित अशी लेस लावून घ्यायची आहे. एकदम गळ्याच्या बाजूला घ्यायची नाही, 1 पॉईंट एवढं अंतर सोडून द्यायचं, जेणेकरून पायपिंग केल्यासारखा लुक आपल्याला दिसतो तो ब्लाऊज घातल्यानंतर. अशा पद्धतीने इकडनं लावली त्याच पद्धतीने सेम आपल्याला आता दुसऱ्याही बाजूने लेस लावून घ्यायची आहे. आता इथे आपण कमरेच्या बाजूला लावून घेत आहोत, कमरेच्या बाजूने, कारण लेस आहे ती उलट्या बाजूने फिरते, त्यामुळे अशा पद्धतीने व्यवस्थित अशी आपण इकडनं लावायला चालू केलेली आहे. कारण त्याची समोसा लेसची डिझाईन आहे ती जर आपण आहे अशीच लावली असती तर आपल्याला मग कमरेच्याच बाजूने लावावी लागली, गळ्याच्या बाजूने लावता येत नव्हती. त्यामुळे मी कमरेच्या बाजूने स्टार्ट केलेली आहे लावायला. हे पहा, अशा पद्धतीने व्यवस्थित अशी 1 पॉईंट अंतर सोडत पूर्ण लास्टपर्यंत मस्त अशी लेस लावून घ्यायची आहे. व्हिडिओ कसे वाटतात नक्की कमेंट करून सांगत जा मैत्रिणींनो, आणि काही अडचण असेल तरीही सांगत जा. तुम्हाला कुठल्या विषयी
कटिंगविषयी काही माहिती हवी आहे, स्टिचिंगविषयी काही माहिती हवी आहे तर नक्की कमेंट करायला विसरत जाऊ नका. मी बरोबर तुमच्या कमेंटचं उत्तर देणार आणि त्यावरती व्हिडिओ बनवणार नेक्स्ट टाईम नक्कीच. आता व्यवस्थित चेक करून घ्यायचं, कपडा बरोबर आहे का, थोडा एक्स्ट्रा असेल तर कट करायचा, जेणेकरून ते लेसच्या आतमध्ये झाकला गेला पाहिजे. अशा पद्धतीने आपल्याला एकदम कॉर्नरला अशी डबल परत एक त्यावरती शिलाई देऊन घ्यायची आहे. आणि ज्यावेळेस तुम्ही लेस लावता त्यावेळेस प्रत्येक वेळेस मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगते, ज्या कलरची तुमची लेस आहे त्याच कलरचा तुम्हाला वरच्या बाजूने धागा वापरायचा आहे, जेणेकरून ब्लाऊजचं लूक खराब होणार नाही. इथे आपली गोल्डन लेस आहे तर आपण यावरती गोल्डन कलरचाच धागा वापरलेला आहे. इथे तुम्ही ज्या कलरचा ब्लाऊज आहे तो धागा कधी वापरायचा नाही आहे. त्यानंतर पहा व्यवस्थित असं पूर्ण दोन्ही बाजूने आपण डबल शिलाई अशी फिनिशिंगमध्ये देऊन घ्यायची आहे. त्याने ब्लाऊज खूप सुंदर दिसतो आणि लेसची फिनिशिंग पण ही एकदम छान येते. लेस फक्त न खेचता लावायची आहे. व्हिडिओ लास्टपर्यंत पहा. आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरत जाऊ नका मैत्रिणींनो. कमीत कमी माझे 1000 सबस्क्रायबर होईपर्यंत तरी मला खूप सपोर्ट करा, मनापासून रिक्वेस्ट आहे. पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून सर्वांचे धन्यवाद. कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ नक्की छोटी कमेंट करून सांगायला विसरू नका आणि प्रश्न विचारायलाही विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. बाय बाय.